इचलकरंजीच्या दौऱ्यावर असणारे सदाभाऊ खोत आहेत आपल्यावर. काय सांगाल दादा, आज तुम्ही पूर्ण फटकेबाजी केली आहे हळवणकरांच्या मध्ये आज कार्यक्रम होता, त्यामध्ये तुमची तुफान फटकेबाजी झाली, काय सांगाल? नाही, एक आहे की सुरेश हळवणकर हा तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि आपलं संपूर्ण जीवन हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षासाठी समर्पित करून एक समाजाची सेवेच्या बरोबर अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारं हे एक असं आगळं वेगळं नेतृत्व आहे आणि निश्चितपणानं भारतीय जनता पक्षामध्ये अशा नेतृत्वाला देवाभाऊ नावाचा माणूस एक ना एक दिवस संधी देत असतो. आपण जर बघितलं तर सुरेश हळवणकरांनी ह्या विधानसभेला स्वतः बाहेर राहून प्रकाश आंबेडकरांच्या मुलाला उमेदवारी दिली. आज तिनेच ह्याच कार्यक्रमाला पितापुत्र आले आहेत, काय सांगाल? नाही, अजून कार्यक्रमाला वेळ आहे, ते येतील. पण मला वाटतं की सुरेश हळवणकरांनी अनेक कार्यकर्ते घडवले, कार्यकर्ते निर्माण केले काय, आणि जो नवीन बियाणं निर्माण करतो, जतन करून ठेवतो, पेरणी करतो, ते बियाणं कधीही संपत नसते. त्यामुळं प्रवाहाबरोबर येणारे अनेक असतात, पण प्रवाहाच्या विरोधामध्ये वाहणारा हा खऱ्या अर्थानं दिलदार सैनिक असतो, लढाऊ सैनिक असतो आणि त्या पद्धतीचं हळवणकर हे एक नेतृत्व आहे. मुख्यमंत्र्यांनी परवा 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली, त्यावेळेला खासदार राजू शेट्टी असते किंवा अन्य शेतकरी नेत्यांनी हे केला की ही जी कर्जमाफी केली ही फसवेगिरी आहे, सरसकट सगळ्यांनी करायला मागणी केली होती. देवाभाऊच्या सरकारनं केलेले जे कर्जमाफी आहे ते निश्चितपणानं प्रत्येक शेतकऱ्याला, जो लाभधारक शेतकरी आहे, पात्र शेतकरी आहे, त्याला ते मिळाले पाहिजे अशा पद्धतीची ती कर्जमाफी. या कर्जमाफीमध्ये जर तुम्ही बघितलं तर जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाख मिळणार आहे, जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं त्यांच्या कारकिर्दीमध्ये कालखंडामध्ये 2 वेळा कर्जमाफी दिली. एक कर्जमाफी दिली 2017ला, नंतर कर्जमाफी आता 2025-26 ला होत आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा मुख्यमंत्री देणार आहे. शेतकऱ्याच्या खात्यावरती 12,000 रुपये यायला लागलं, लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 1,500 रुपये यायला लागलं आणि दुसऱ्या बाजूला अपूर्ण पाण्याच्या सिंचन योजना पूर्ण केल्या. आणि हे करत असताना पेरणी हंगामामध्ये शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना काविळी झालेली आहे आणि काविळी झालेल्या लोकांना कितीही काय केलं, कितीही पांढरं शुभ्र अंगावर कापड असलं तर त्यांना काळं निळच दिसणार. आणि म्हणून मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा काकणभर सर असणारा मुख्यमंत्री कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीसच आहे. परंतु काही लोकांच्या पोटात दुखतं. आमच्या वतनदाऱ्या होत्या, आमच्या 7-12 होते राजकारणातले, सत्तेच्या खुर्चीतले, आणि मग त्या 7-12वरती देवेंद्र फडणवीसचं नाव कसं आलं म्हणून ह्या लोकांच्या उलट्या व्हायला लागल्या. त्या याच्या पलीकडं दुसरं कारण काही नाही. ही कर्जमाफी शेतकऱ्याला दिलासा देणारीच आहे. संजय राऊत एका बाजूला म्हणते की विधान परिषदेची जे पातळी निवडणूक चालू आहे त्यामध्ये पैशाचा घोडे बाजार झाला असं म्हणतात, त्यांची एकेकडे उमेदवारी मिळालेली नाही, काय सांगा? काय आहे की गेली 50-60 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राजकारणामध्ये मक्तेदारी होती आणि राजकारणामध्ये जणू हे साधूचे कपडे घालून अंगाला भस्म लावूनच बसलेले होते काय. आणि आता त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही एवढे साधू होतो, भगवी कपडे घालून भस्म लावून बसलो होतो, आणि आता हे कोण अशा नौके यायला लागले की आमचं साधू पण हिरावून घ्यायला लागलेले आहेत. काय नाचता येईना म्हणून अंगण वाकडं. अरे तुम्हाला नाचायलाच येईना, अंगणाला दोष देऊ नका. आज महागाई जर बघितलं तर सिलेंडर, गॅस, पेट्रोलचे दर वाढल्यात. आज पुन्हा गृहिणींच्या खिशाला कातेर लागला, 29 रुपयाने परत सिलेंडर वाढलेलं आहे, काय सांगाल? जागतिक जे काही संकट आलेलं आहे हे काय भारतातनं किंवा भारतातल्या कुठल्या नेतृत्वानं निर्माण केलेलं नाही आहे, हे अमेरिकेनं निर्माण केलेले आहे, युद्धखोर देशाने हे निर्माण केलेले आहे. आणि अशा काळामध्ये सगळ्यांनी सामूहिकपणे त्याला सामना करणं गरजेचं आहे. सिलेंडरचा भाव वाढला म्हणून गावगाडा कधी हादरला नाही, हादरणार बी नाही. आम्ही लाकडं घालून चुली पेटवू. त्यामुळं मला वाटतं
तुम्ही एका बाजूला हाऊस मौस करायला 5 स्टारला पैसे उधळता आणि मग जीवनावश्यक गोष्टीसाठी जर 2 पैसे वाढले तर लगेच महागाई वाढले म्हणून बोंब मारता. त्याला काही अर्थ नाही. थोडं आपण सुद्धा या संकटाचा सामना करायला सामोरं सगळ्यांनी गेलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. महागाई वाढली. आता राष्ट्रवादीनं महागाईचा मोर्चा काढला. काय वाटलं बाबा? म्हणजे तुम्ही म्हणता वडापाव मागला, कांदे पोहे मागले, तुम्ही म्हणता भाजीपाला मागला, मग आम्ही फुकट वाटावं शेतकऱ्यांनी? अरे 80 कोटी लोकांना मोफत रेशन या देशामध्ये मिळतंय, पहिल्यांदा मिळतंय. म्हणजे याचा अर्थ महागाईच्या नावानं मोर्चा काढायचा आणि शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे म्हणून गावात येऊन बोलायचं, ही 2 तोंडी पांडगुळं आहेत. आणि म्हणून मला वाटतं की यांच्याजवळ आज कोणताही सक्षम विचार आणि पर्याय राहिलेला नाही महाविकास आघाडीकडे. कांद्याचा प्रश्न जर बघितला तर नाशिकमध्ये दर वाढावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी आंदोलन केलं, रस्त्यावर उतरलं जातं. काय सांगाल? काय या देशाची लोकसंख्या 160 कोटी आहे. आंदोलनामध्ये प्रत्येक समूहाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. ते आंदोलन होत असतात, सरकार ते जे दखल घेत असतं, प्रश्न सोडवत असतात. आणि म्हणून मला वाटतं आता परवा दिल्लीला जंतर मंतरवर काय केकरांचं आंदोलन झालं, काय कोकरा का केकरा काय म्हणले. अरे परंतु मला एक कळत नाही, न्यायालयामध्ये टिप्पण झाली तिचा निषेध करा, त्याचा पक्ष कसा होऊ शकतो? याचा अर्थ केन मोदी हटाव मोहीम वेगवेगळ्या गटांना या देशामध्ये राबवायची आहे. मोदीने जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं, मोदीने जेवढा भारत स्वावलंबी केला, मोदीने जेवढं देशाची मान जगामध्ये उंचवली, एवढं काम कोणत्याच पंतप्रधानाला झालं नाही. पण आता एक आपल्याकडं म्हण आहे, काय आपला पाळणा हलना म्हणून शेजाऱ्याच्या नावानं बोटं मोडण्यात काही अर्थ नसतो. आपल्यावर विविध प्रश्नांची उत्तरं सदाभाऊने दिली आहेत. त्यामुळं कॅमेरामॅन निखिल विशेष मी साईनाथ जाधव, TV9 वाटी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.